नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, तुम्ही असाल किंवा मी असेल, आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अशी एक तरी व्यक्ती असते जी सतत आपल्याला रडवत असते, आपल्याला त्रास देत असते, आपला अपमान करत असते, चार लोकांमध्ये आपल्याला टार्गेट करत असते. कित्येक वेळा ती व्यक्ती आपल्या घरातली किंवा आपल्या जवळची असते, तर कित्येक वेळा ती व्यक्ती आपल्या शेजारची असते. बघा, आपल्या नात्यात म्हणजे आपली मावशी असेल, आपली आत्या असेल किंवा एखादा चुलता असेल, अशा आपल्या नात्यात, आपल्या कुटुंबात अशी एक तरी व्यक्ती असते जिला आपलं चांगलं झालेलं बघवत नाही. आपण काही चांगलं केलं की त्यामध्ये खोड्या काढायच्या. तुम्ही किती चांगलं करण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला त्यामध्ये काहीतरी दोष लावायचा. बघा, तुम्ही असाल किंवा मी असेल, आपण हे अनुभव घेतले. पण कधी कधी याच्या पलीकडं होतं. ती व्यक्ती मग आपल्यावरती तंत्रमंत्र करते, कधी कधी जादूटोणे करते, सतत नजर लावते, कामात अडचणी आणते, अडथळे आणते, बरीच विघ्न आणते. कधी कधी आपल्याच घरातली व्यक्ती आपल्याला सतत त्रास देते. आपले पती नीट वागत नाही, आपली पत्नी नीट वागत नाही, सासू सुनेचं पटत नाही, भावाभावांचं पटत नाही. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असं एकतरी नातं असतं जे नातं खूप खराब झालेलं असतं. तुम्हाला त्या नात्यामध्ये सगळं चांगलं हवं असतं, पण ती व्यक्ती मात्र तुमच्याशी चांगली वागत नसते. बघा, जर तुमच्याही जीवनात अशी एखादी व्यक्ती असेल जी तुम्हाला रडवतीये, तुम्हाला त्रास देतीये, तुम्हाला टार्गेट करतीये, तुम्हाला दोष लावतीये, त्या व्यक्तीला तुम्हाला त्याची जागा दाखवून द्यायची असेल, त्या व्यक्तीला तुम्हाला त्याच्या लायकीत ठेवायचं असेल, तर आज मी जो उपाय सांगते तो नक्की करा. या एका उपायाने ती व्यक्ती कायम तुमच्यासमोर झुकून राहील. या एका उपायानंतर ती व्यक्ती वर डोळे करून तुमच्याकडे कधी बघणार पण नाही. ही एक वस्तू तुम्ही सोबत किंवा जवळ ठेवली तर तुमचा कितीही मोठा शत्रू असेल, हा शत्रू तुमच्यासमोर कायम नमता असेल. हा एक उपाय केल्यानंतर जी काही शत्रुबाधा तुम्हाला लागलेली आहे, जो काही व्यक्ती तुम्हाला रडवत आहे, त्रास देत आहे, तुमचा छळ करत आहे, तुम्हाला टार्गेट करत आहे, तो व्यक्ती काही तासातच पूर्णतः सुधारून जाईल. यानंतर त्याने जर दुखावण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर तो जे करतो ते सगळं त्याच्यावर जाईल. आता जो उपाय मी तुम्हाला सांगत आहे, हा शक्यतो शनिवारी, नाही शक्य तर आठवड्यातील कुठल्याही दिवशी, ज्या दिवशी तुम्हाला वेळ आहे, ज्या दिवशी तुम्हाला म्हणजे करण्याची इच्छा आहे, त्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. बघा, या उपायासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट जी लागणार आहे ती म्हणजे लिंबाच्या झाडाचं मूळ. लिंबू, कडुलिंब वेगळं, नीट ऐका. कडुलिंब वेगळं आणि लिंब वेगळं. लिंब म्हणजे ज्याचं आपण सरबत करून पितो, हे लिंबू. लिंबाच्या झाडाचं एक छोटंसं मूळ तुम्हाला आपल्या घरी आणायचं आहे. सगळ्यांनाच माहीत आहे की लिंबू हे नकारात्मकता, शत्रुबाधा, वाईट शक्ती आणि निगेटिव्हिटी संपवण्यासाठी खूप प्रभावी असतं. या लिंबाचं मूळ हे शत्रुत्व दूर करण्यासाठी, जो शत्रू त्रास देत आहे त्या शत्रूला नमतं करण्यासाठी, जी व्यक्ती आपल्याला सतत रडवतीये किंवा जी व्यक्ती सतत आपल्याला काहीतरी करतीये, त्या व्यक्तीच्या विचारांचा सर्वनाश करण्यासाठी लिंबाचं मूळ हे खूप पॉवरफुल मानलं जातं. एक लिंबाचं मूळ घरी आणा. समजा तुमच्या आजूबाजूला, तुम्ही लोक सिटीत राहताय, त्या आमच्या घराच्या आजूबाजूला कुठेच लिंबाचं झाड नाही, अशा लोकांनी नर्सरीमध्ये जा. नर्सरीत खूप झाडं असतात, त्या नर्सरीमध्ये जा, एक लिंबाचं झाड किंवा छोटंसं मूळ तोडा, आपल्या घरी आणा किंवा झाड घरी आणा. थोडंसं एक छोटंसं मूळ फक्त पाहिजे. हे मूळ स्वच्छ पाण्याने धुवा. धुतल्यानंतर लिंबाच्या मुळावरती 11 वेळा हळदीचं पाणी घाला. थोडी हळद, त्यामध्ये गोमूत्र घालायचं. हळद आणि गोमूत्र मिक्स करायचं आणि 11 वेळा चमच्याने त्या लिंबाच्या मुळावरती ते अर्पण करायचं. अर्पण करत असताना फक्त तुमच्या शत्रूचं नाव घ्यायचं आणि जो मंत्र सांगतो तो म्हणायचा, ओम कुरु कुरु सागर वश वश स्वाहा. ओम कुरु कुरु सागर वश वश स्वाहा. मी जे नाव सागर घेते तिथे तुम्हाला ज्या व्यक्तीचं नाव घ्यायचं त्या व्यक्तीचं नाव घ्या. हा मंत्र म्हणून झाला, हे त्याच्यावरती घालून झालं. 11 वेळा झालं की त्याच्यानंतर पुन्हा स्वच्छ पाणी घाला. लिंबाचं मूळ जे आहे ते स्वच्छ धुवून घ्या. धुवून एखाद्या कापडाने ते छान पुसून घ्या. आता यानंतर काय करायचं, हे लिंबाचं मूळ जे आहे हे एक छोटी प्लेट किंवा एक छोटी वाटी घ्या. त्यामध्ये हे लिंबाचं मूळ ठेवा. त्याच्या अगोदर थोडे त्याच्यामध्ये तांदूळ ठेवा. तांदूळ ठेवत असताना काय करायचं, ते हे तांदूळ स्वतःवरून 7 वेळा उतरवायचे, उतरते घ्यायचे.
थोडे उजव्या हातात तांदूळ घ्यायचे स्वतःवरूनच. समजा पतीसाठी हा उपाय करताय तर पतीवरून उतरवा, मुलांसाठी उपाय करताय मुलांवरून उतरवा. ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करताय त्या व्यक्तीवरून 7 वेळा हे तांदूळ उतरते घ्यायचे, उतरवायचे. उतरवल्यानंतर हे जे तांदूळ आहेत ते त्या प्लेटमध्ये किंवा त्या डबीमध्ये, वाटीमध्ये, जे काही भांडं आहे त्यामध्ये ठेवायचे आणि त्याच्यावरती हे लिंबाचं मूळ ठेवायचं. हे लिंबाचं मूळ आपल्या देवघरामध्ये किंवा तिथे एखादा पाट ठेवून तिथे ठेवायचं. ठीक आहे. यानंतर तुम्हाला त्या लिंबाच्या मुळाला 3 अगरबत्त्या ओवाळायच्या आहेत. तीनही अगरबत्त्या ओवाळत असताना तुम्हाला पुन्हा एकदा शत्रूचा नाश करण्यासाठी किंवा शत्रुत्व दूर करण्यासाठी तुम्हाला विनंती करायची आहे, प्रार्थना करायची आहे आणि 3ही अगरबत्त्या तुम्हाला तिथे बाजूला लावायच्या आहेत. संपूर्ण 3ही अगरबत्त्यांची राख होईपर्यंत किंवा त्या जळून पूर्ण संपेपर्यंत तुम्हाला तिथे बसून ओम शत्रू 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 स्वाहा, ओम शत्रू 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 स्वाहा, ओम शत्रू 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 स्वाहा, ओम शत्रू 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 स्वाहा हा मंत्र तुम्हाला तिथे कंटिन्यू त्याचा जप करत राहायचा आहे. हा मंत्र म्हणून झाला. आता त्याची जी काही विभूती आहे ती खाली पडलेली असेल त्यातली थोडी विभूती उचला, स्वतःच्या कपाळाला, म्हणजे ती रक्षा स्वतःच्या कपाळाला लावा, थोडी मानेला लावा. पतीसाठी करताय पतीच्या कपाळाला, पतीच्या मानेला. मुलांसाठी करताय मुलांच्या कपाळाला, मुलांच्या मानेला. ज्यांच्यासाठी करताय त्यांच्या कपाळाला आणि त्यांच्या मानेला ही रक्षा लावा आणि थोडीशी रक्षा ती उचला आणि लिंबाच्या मुळावरती फुंका हातात घ्यायची, लिंबाच्या मुळावर पडली पाहिजे अशी ती 3 वेळा फुंकायची, हात झटकायचे. त्याच्यानंतर आता हे लिंबाचं मूळ, त्याच्यावर असणारी रक्षा आणि त्याच्यात असणारे तांदूळ, 3ही गोष्टी एका छान कापडात, कुठलंही कापड घ्या, कुठल्याही रंगाचं चालेल, कुठल्याही कापडामध्ये किंवा कागदामध्ये 3ही गोष्टी घट्ट बांधा आणि ही तयार केलेली पोटली आपल्या खिच्यात जवळ किंवा सोबत ठेवा. पतीसाठी करताय तर पतीच्या खिच्यात ठेवा, मुलांसाठी करताय तर मुलांच्या सोबत ठेवा. ज्या व्यक्तीसाठी करताय म्हणजे ज्या व्यक्तींच्या नावाने करताय त्या व्यक्तीसोबत किंवा मग स्वतःसोबत तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे. आता किती दिवस ठेवायची, तर जोपर्यंत तुमचा शत्रू तुम्हाला कुठेतरी नमताना दिसत नाही आहे, जोपर्यंत तुमचा शत्रू तुमच्याशी स्वतःहून बोलायला येत नाही आहे, कुठेतरी तो कमी झाल्यासारखा किंवा कुठेतरी तो शरमल्यासारखा तुम्हाला वाटत नाही, तोपर्यंत ही पुडी सोबत ठेवायची. जेव्हा तुम्हाला वाटेल एक 5 दिवसात 6 दिवसात, फार फार तुम्हाला सांगते 1 महिन्याच्या आत, 1.25 महिन्याच्या आत तुम्हाला अनुभव येईल की जी व्यक्ती सतत तुमचा रागराग करत होती, तुमच्यावर चिडत होती, टार्गेट करत होती, ती व्यक्ती आता कुठेतरी तुमच्याशी नीट वागते. जेव्हा ती व्यक्ती तुमच्याकडे येईल, ती व्यक्ती तुम्हाला शरण येईल किंवा ती व्यक्ती स्वतःची चूक मान्य करेल, ती व्यक्ती कुठेतरी तुमच्या मागे पुढे फिरेल, तेव्हा मग काय करायचं, तर हे लिंबाचं मूळ, त्याच्यावर असणारी विभूती, तांदूळ जे काही आहे ते कुठल्याही एखाद्या तुळस सोडून कुठल्याही एखाद्या झाडाखाली ते ठेवून द्या, ती पुडी टाकून द्या झाडाखाली. बघा, हा उपाय पुन्हा पुन्हा करण्याची गरज नाही. या उपायामध्ये खूप शक्ती आहे. हा तांत्रिक उपाय आहे, हा लाल किताबमधील उपाय आहे, वशीकरणाचा उपाय आहे. एखादा शत्रू खूप त्रास देत असेल त्याला नमता आणण्याचा उपाय आहे. नक्की करा, पूर्ण मनापासून करा. खात्रीने सांगते कितीही मोठा शत्रू असेल तर तो नक्कीच सुधारेल आणि तुमचं शत्रुत्व कायमचं संपेल.